केंद्र सरकारने 29 जुन्या कामगार कायद्याच्या जागी लागू केलेले 4 नवीन कामगार संहिता तसेच भारत व अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करार याच्या विरोधात कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज गुरुवारी देशव्यापी संप पुकारला होता। बेळगावातही भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या अर्थात लाल बावटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली। देशातील कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे। याच पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आली आहे। मागील वर्षी 29 कामगार कायदे रद्द करून त्या जागी सरकारने 4 कामगार संहिता लागू केल्या आहेत। मात्र सरकारच्या या नव्या धोरणाचा कामगार संघटनांनी निषेध केला आहे। सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितामुळे कामगारांना गुलामीचे जीवन जगावे लागणार असून त्याची सामाजिक व आर्थिक सुरक्षा पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे। जनतेला न्याय देणारे जुने कायदे मोडीत काढून जनतेवर अन्याय करणारे आणि गुलामी लादणारे नवे कायदे आणले गेले आहेत। तसेच रोजगार हमीचा कायदा मोडीत काढून व्ही ग्रामजी सारख्या प्रतिगामी कायदा लागू करण्यात आला आहे, असे मत कामगार संघटनेचे व सामाजिक नेते शिवाजी कागणीकर यांनी व्यक्त केले। कामगार विरोधी जे काही कायदे होत आहेत त्याचबरोबरीनं मनरेगा नावाचा अत्यंत गरीब लोकांना उपयुक्त असा कायदा काढून नवीन कायदा भारत सरकारने आणलेला आहे। भारत सरकार 125 दिवस काम देतो असं सांगत असताना त्यांनी कलम सगळे काढून टाकून कामाचा हक्क काढून टाकून ग्रामपंचायतीकडे असलेले सगळे अधिकार काढून घेऊन एवढंच नव्हे तर एकूणच 100% केंद्र सरकारने जो काही अनुदान द्यायचं होतं ते आता 60% केंद्र आणि 40% राज्य असं ते आता म्हणू लागले आहेत। 40% राज्यांनी द्यायचे असतील तर कोणाही राज्याच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता फक्त 1.5 दिवसात चर्चा करून हा जो काही अन्यायकारक कायदा सरकारने केलेला आहे हे फार अत्यंत गरिबांना अत्यंत घातक असा हा कायदा केलेला आहे। 100 दिवस काम करून गरीब लोक आपलं रोजीरोटी जे काही खात होते त्याच्यावरही आता यांनी गंडात्र आणलेला आहे। तेव्हा याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे एकत्रित आलो आहोत। निषेध तर करतच आहोत किंवा योग्य वेळेला सरकारने याची दखल घेऊन हा पुन्हा मनरेगा कायदा आणावा असं आम्ही सांगण्यासाठी म्हणून DC मुखांतर आम्ही निवेदन तुम्हाला देत आहोत। देशभरात सुरू असणाऱ्या या संपाचे पडसाद बेळगावातही उमटल्याचे पाहायला मिळाले। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा पक्षाने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासह आंदोलन पुकारले होते। यावेळी हजारो आंदोलनकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते। केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे मोडीत काढून नवे कायदे लागू केले आहेत। या नव्या कामगार संहितेविरोधात आज आम्ही निदर्शने करत आहोत, असे यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले। देशभरातील कामगार संघटना, कर्मचारी संघटना आणि 500 शेतकरी संघटना आज या आंदोलनात सहभागी झाले असून त्यामुळे सरकारला या संघटनापुढे झुकावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया लाल बावटा पक्षाचे नेते ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी सांगत यासंबंधी आपण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देत असल्याची माहिती दिली।